त्या बायाला लावलंय परत पुन्हा आम्ही सगळे परत बसलोय. त्या बायाला बोलतो का आम्हाला परत बसू दे, तर त्याने बसायला दिलाय. भाऊच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसाला पुढे गेला जास्तीत जास्त प्रोत्साहन करा. तो बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे त्याच्या व्हिडिओ टनाटन तुमच्याकडे पोहोचत जातील. बाय बाय बाय. चला धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलवर, रोहित खारीक ब्लॉग्स यावर. तर आपली तयारी झालेली आहे आणि आपण दुसरा ब्लॉग शूट करण्यासाठी जाणार आहोत मासा यात्रेसाठी मुरबाड येथे. तर आपले मित्र येत आहेत, आपण बाहेर जाऊ, बघू ते आलेत की नाही. मला तर कॉल आलेला की आलेत म्हणून. आले असतील तर आपण निघूयात, बघू. तर गाईज बघू शकतात जाबीर आलेला आहे, गाडी सुद्धा आपली रेडी आहे. तर तुषार यायचा बाकी आणि जाबीर सांगचा आज एक पाहुणा आहे आपल्यासोबत, त्याला सुद्धा आपण नेऊ. आता आपण पोहोचलोय म्हशाला. आता आपण पार्किंगची सोय बघतोय, गाडी पार्किंगला. तर जाबीर आलेत, एक गाडी आपली इथे लावलेली इथं. तर आपली दुसरी गाडी सुद्धा पार्किंग झालेली आहे. आता आपण जत्रेमध्ये, जत्रा या साईडला आहे. लोक चाललेत घरी आणि आपण आता आलोय रात्री वसाबी राहायला. रात्रीच मजा असते बस जत्रेला. इथं छान मस्त सगळेवाले
कोणती गाडी घ्या 100 रुपये. कोणती गाडी घ्या 100 रुपये. सेल सेल ऍक्टिव सेल कोणती गाडी घ्या 100 रुपये. गाडी घ्या 100 रुपये. सुंदर अशी दुकानं लागलेली तिथे. thumbnail घालो. नाही तुषार ब्राईटनेस कमी कर तुझा. हां कर आय लव मसा. फोटो सेल्फी घे. समोर कोणला तरी फोटो घालला ना. तर आपण आता तिथे मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. सोडलं जास्त आता आजो. आता आपण मार्केटमध्ये आपण जातोय दर्शन घ्यायला. दर्शन रांग इकडे घाबरतायत लोक वाजवायला. येतो मशा यात्राची शान म्हणजे ब्लँकेट्स. त्यांची दुकानं लागलेले आहेत. मशा यात्रेची शान म्हणजे बैल बाजार आणि ब्लँकेट्स, चादरी त्यांची दुकानं सुंदर अशी लागलेली आहेत.
सर्व महिलांच्याच उपयोगाच्या वस्तू आहेत. इकडे पूर्ण मिठाईची दुकानं आहेत. कुठे गेला माहिती निकट आहे का नंबर लवकर या लवकर. तुम्हाला आम्ही काही म्हशीबद्दल माहिती विचारतोय, ती तुम्ही थोडी भाविक भक्तांना सांगा. मी रामभाऊ दळवी, माजी पंचायत समितीचा उपसभापती या नात्याने आणि अध्यात्मातील आवड असल्याकारणाने वारकरी आणि नाथ संप्रदायाचा अध्यक्ष या नात्याने म्हसा या गावाची आणि या यात्रेची बरीचशा वर्षापासूनची माहिती माझ्याकडे आहे. जवळजवळ 200 ते 250 वर्षापूर्वीचा इतिहास इथे सापडतो आहे, परंतु मला वाटते त्याच्या आधीचीच ही स्थानाची जागा असेल. आणि हे एक शंकराचं दैवत आहे, शंकराचं स्थान आहे. इथे खामलिंगेश्वर म्हणून दैवत आहे आणि शिवाचं मोठंसं असं मंदिर आहे. हजारो वर्षापासून लोक या पवित्र पाळत आलेले आहेत आणि हा नवसाला पावणारं देव आणि दैवत आणि ही यात्रा आहे. बऱ्याच ठाणे जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, त्याचप्रमाणे रायगड असेल, नाशिक असेल किंवा मुंबई असेल, येथून बरेचसे भाविक आणि नगर जिल्हा येथून भाविक इथे येत असतात. बैल बाजार हा वर्षानुवर्षे जेव्हा शेतकऱ्याला जास्त जनावरांची गरज होती तेव्हापासून भरत आलेला आहे आणि कोट्यावधी रुपयाचा येथे जनावरांचा व्यवसाय व्हायचा. आता थोडीशी जनावरं कमी जरी झाली असतील तरी शर्यतीच्या माध्यमातून जी काही लोकांना बैलांची गरज आहे असेच मोठेसे लाख रुपये किमतीचे बैल इथे येतात आणि तिथे खरेदी होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला पूर्वी ब्लँकेटची गरज असायची, शेतीच्या अवजारांची गरज असायची, ती सर्व अवजारं इथे मिळण्याची साधनं आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला पावसाळ्यामध्ये जे काही मीठ मिरची जे काही मसाल्याचे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी जे लागायचे ते इथे स्वस्त आणि चांगल्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारचे मिळतात. त्याच्यासाठी बरेचसे भाविक येतात. त्याचप्रमाणे ह्या घोंगड्या ज्या आहेत त्या धनगर लोक इथे येऊन आणि ब्लँकेटसुद्धा आता बऱ्याच प्रमाणात इथे विकली जात आहेत. त्याचप्रमाणे बरीचशी मिठाईची जी काही पूर्वीपासूनची मिठाई
इथे प्रसिद्ध आहे, जांभूळ प्रसिद्ध आहे, हातोळी प्रसिद्ध आहे, त्याच्यासाठी सुद्धा इथेचे लोक येतात. इथलं प्रशासन जे आहे ते फार चांगल्या प्रकारे काम करतं. परंतु म्हसा देवस्थानाची जी काही संस्था आहे किंवा जे रजिस्ट्रेशन आहे, आता त्याचे अध्यक्ष बाळूशेठ पष्टे हे आहेत आणि त्यांचे सहकारी चांगल्या प्रकारे काम करतात. इथले ग्रामसेवक चांगले काम करतात, PI चांगले काम करतात, पोलीस चांगले बंदोबस्त ठेवलेला आहे. सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि ही अशीच यात्रा वर्षानुवर्षे चालो. युवकांनी जाताना फक्त एवढंच त्याचं अनुकरण करावे की व्यसनापासून आपण अलिप्त राहून ह्या देवाचा कुठेतरी आशीर्वाद घेऊन आपण चांगल्या प्रकारे संसार आणि देवाची सेवा कशी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाबांनी आपल्याला चांगला असा संदेश दिलेला आहे. तरी आपण बाबांना असं विचारू की भाविक भक्तांनी त्यांना काय सहकार्य केलं पाहिजे. भाविक भक्तांनी एवढंच एक शिस्तीचं पालन केलं पाहिजे. पूर्वी लोकांचं करमणुकीचं साधन म्हणून इथे तमाशे हे यायचे. तमाशा हा काही वाईट विषय अशातला प्रकार नाही. त्याच्यामध्ये गवळण असायची, वग असायचा, देवदिकांचे कार्यक्रम इथे आपल्याला पाहायला मिळायचे किंवा जे काही सांस्कृतिक किंवा सामाजिक घटना घडतात ते तमाशावाले दाखवायचे. परंतु मधल्या काळामध्ये तरुण वर्गाने थोडंसं व्यसनाधीन असोत किंवा नसोत, पण काही हौशी तरुणांनी त्या तमाशगिरांच्यावर खडे मारणे, दगड मारणे किंवा जे काही आपले करमणुकीची जी साधनं आहेत त्याची बंद पाडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो करू नये. त्याच्याने आपला तर आता शेतकरी वर्गातला सुद्धा आणि ग्रामीण वर्गातला सुद्धा जो काही मजूर वर्ग आहे किंवा कामगार वर्ग आहे तो आता धंदा करायला लागलेला आहे. तो स्वतः करतोय, बाहेरचेच लोक येतात अशातला नाही. तर सगळ्यांनी सहकार्य अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे, थँक्यू बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खूप चांगली माहिती दिली बाबांनी आपल्याला. तर आता आपण पुन्हा पुढे जाऊया, जत्रेचा आनंद घेऊया. चला काय बोलाल, कधी आलाय रे? सपोर्ट करा आणि भावाला आमच्या हातात पुढे घेऊन चला. तर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला प्रसाद भेटलेले. माझा मामाचा मुलगा हा शक्य हो का आव्याचा सख्या मामाचा पोरगा आहे. तर पकड आता लगेच. तर भाऊच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसाला पुढे गेला जास्तीत जास्त प्रोत्साहन करा. तो बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे त्याच्या व्हिडिओ टनाटन तुमच्याकडे पोहोचत जातील. बाय बाय बाय. चला तर आता प्रसाद त्यांनी सांगितल्याप्रमाणे जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आता आपण दुसरी तिकडे बघूया दसरा काय काय आहे, काय काय एवढा धन्यवाद धन्यवाद. तिकीट घेतलं याचा, याच्यात बसायचे आहे. तर आम्ही बसलेले आता याच्यामध्ये. आमची सीट बेल्ट म्हणलं या भैयानी केलेले, सीट बेल्ट करतोय तो एकदम मस्त करता येतो. आता ते वरचं मस्त होईल आणि मग हे फिरेल कोण मग ते दुसरी व्हिडिओ. ओके
एक्सपिरियन्स सांग ना. खूप करा. कोणी पण 100 रुपये देऊन जाऊ नका. एक्सपिरियन्स खूप भयंकर. भारताच्या दारातून परत आलो. परत ते बसणार कसा स्पीड वाढवला कसा एकदम फुल. आता जामीन म्हणतोय की ब्रेक डान्स मध्ये बसू. तिकीट विचारतोय त्यांना. खूप छान एक्सपिरियन्स होता ब्रेक डान्सचा. तर आता आपण जाणार आहे तिकडं मोठ्या मांडल्यामध्ये बसायला. आपले सबस्क्रायबर भेटलेले. जाबीरने मस्त बार्गेनिंग केलेले. जाबीर बार्गेनिंग करतोय. जाबीर काय झाला? किती बोलतोय तो? ₹200 बोलतोय 3 तिकीट आणि तुषार हाफ तिकीट आहे. तुषार फ्री आहे. तर आपण आता आतमध्ये बसूया. तर आता बाकी तिकडे गेल्यावर बघू. तिकडे घेतलेले आहेत मस्त चालल्यावरती. तो तिकडं नाही त्यात बसणार आहेत आपण. मावशीला तिकीट द्यायचे. हो तिकीट आहे तिकीट. दे ना तिकीट. मावशीला वाटला बिना तिकीटचे. मावशी असा मावशी बोला की मावशी आपल्याला अडवते प्रत्येक ठिकाणी. मावशी सगळं राज्य वाटतं मावशीचं ते. नाव दे पोचले. तर तुषारची जाम वाटलेली परत तुषार घाबरलेला. तर आता आपण उतरतोय. आता आपण जर उतरलेले खूप छान एक्सपिरियन्स होता. तर हा मेन रायडर आहे. मस्त गेर टाका होता. एकदम मस्त त्यांनी हे केलेले. तर आता तो पालना थांबलेले पिसले आलेले. आपण जामीर मुख्यापुढे सुद्धा आलेले. 3 टाइम तिकडे बसलो. आम्ही 2 टाइम तिकडे बसलो. आता आपण जाऊ मोठ्या पाल्यात बसायला. तिकडे भेटू. या बाईनी जाम सहकार्य केला. युट्यूब हे 3 टाइमांनी तिकडे बसवले आम्हाला. हा फार शिवाय का हे कसं वाटलं तुला वरती बसून? काय नाही मेला सारखं घाबरलेलं होतं. त्यामुळे काही थांबवला आणि मोठ्या बाहेर हात काढ तुला.
फाटली काहीच नाही मजा आणि काय अगले शो का टिकट मिलेगा मारुति कार सरकार। हॅलो गाईज, तर आपण आपल्यासाठी शिवाजी महाराजांची एक मूर्ती घेतलेली छान ती पॅक केलेली आहे, पण तुम्हाला इथं दाखवतो ती वाली घेतलेली त्या टाईपमध्ये आहे. तर कमेंटमध्ये नक्की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपलं झालंय फिरून, आता आपण जातोय घरी. घरच्या प्रवासाला लागूयात. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय बाय. Yeah.